बघा लेग बिफोर विकेट देखील ग्राह्य धरण्यात येईल आणि एकच रिव्ह्यू असणार आहे दोन्ही टीमसाठी याची आपण नोंद घ्यायची आणि कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग हा देखील स्पर्धेचा मुख्य नियम आहे याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. आणि दोन्ही एंडनं सामना खेळवण्यात येईल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. समीर साठी आणि विश्वनाथसाठी विवेक गायकवाड यांच्याकडून 3 षटकारांसाठी सलग 500 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. बोथ द टीम शो द गुड गेम. पहिला बॉल गोलंदाज तयार. पहिलाच बॉल पंच इशारा करतात. व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एक सिंगल धाबी ती मात्र एकपडली जाते. जर्मन क्रिकेट संघ जोविलिगा अभिजित JPL जोविली प्रीमियर लीग तुम्ही पाहताय. खरं तर स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिला सामना आणि पहिला चेंडू तुम्ही पाहताय. खरं तर मोठ्या थाटामाटानं गुन्हा गोविंदाने ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. कोणताच तयार होतोय राहुल राईट मोर द विकेट. पहिला बॉल पॉईंटच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न. बॉल चालला गॅपमध्ये बाउंड्री लाईनच्या दिशेला डीपमध्ये क्षेत्ररक्षक धावतोय पाठमोरा पर तो बॉल नाही थांबणार. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा पहिला चौकार समीरच्या बॅटमधनं 4 धाबा. सुरुवात करत असताना टीम श्री शिव 11 विपक्ष जिमित रायझिंग स्टार हा संघ तुम्ही पाहता. ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न. टप्पा पडला. बॉल मात्र भरदा वेगाने निघून चालला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. डॉटबॉलची समाप्ती होत असताना खरं तर पहिल्या बॉलवरती लाईन भरकटला गोलंदाज राहुल सिंग. त्यानंतर पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चांगला फटका समीरच्या बॅटमधून आपण पाहिला आणि आता डॉटबॉलची समाप्ती होत असताना कमबॅक करायचा प्रयत्न करतोय. 5 षटकाचे मॅच तुम्ही पाहताय. खरं तर पॉवर प्लेचा षटक क्रमांक पहिलं गोलंदाज राहुल सज्ज होत असताना चांगला फटका आहे. पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये खेळाडू उपस्थित होता जिथे मात्र थोडासा फंबल झाला. लगेच एक सिंगल इथे एकबडली आणि टीमची टोटल 6 या आकड्यावरती जात असताना अमर चौधरी आमच्यापर्यंत माहिती पोहोचत असताना भरपूर चांगली स्कोरिंग त्याची तुम्हाला पाहायला मिळेल. त्यांच्या सोनेरी अक्षरमध्ये स्कोरबोर्ड आपण सजवतो. 6 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. सकाळच्या सत्रामध्ये पहिला सामना तुम्ही पाहता. एका बाजूला बांधकाम सभापती मंगेजी विनायक धुळे साहेब तर दुसऱ्या बाजूला चेतनजी धुळे साहेब यांचा संघ तुम्ही पाहताय. पॉईंटच्या क्षेत्रामध्ये ऑन द टोस खेळलेला फटका तुम्ही पाहताय. पुन्हा एकदा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा चौकार. ऑन साईडला घेतलाय. चांगला फटका पार मिळतो. टायमिंगच्या जोरावरती बॉल चालला मिड विकेटला. बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. वेगाने पुढे सरकेल टीमची टोटल धावफलकावरती आतापर्यंत 14 धाबा. स्वप्नवत सुरुवात मदरछातमध्ये समीर धुळेने केली. तदनंतर विश्वनाथ धुळेला तुम्ही पाहता त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 2 चौकार आपण पाहिलेत. भरपूर चांगली बॅटिंग तो करत असताना दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय गोलंदाज राहुल सिंग वरती आता आक्रमण चढवलाय. राईट मोर द विकेट. यावेळेस मात्र फक्त दिशा देण्याचा प्रयत्न होता. पाहिलं होतं कबरचे क्षेत्र मोकळं आहे त्याच दिशेला त्यापासून खेचण्याचा प्रयत्न कुठेतरी फसला परंतु षटक क्रमांक पहिलं संपन्न झालंय. शेवट गोड केलंय मी म्हणेन राहुल सिंगच्या माध्यमातून जिथे मात्र पहिलं षटकाच्या अंती 14 धाबा एकवटल्या. 2 ताकदवर टीम तुम्ही पाहताय. मदरचारपादी खेळत असताना उद्घाटनाचा पहिला सामना तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला मंगेजी विनायक धुळे साहेब माजी नगरसेवक तथा बांधकाम सभापती यांनी पुरस्कृत केलेला संघ तुम्ही पाहताय श्रीशी 11. तर दुसऱ्या बाजूला चेतनजी मनोहर धुळे साहेब यांनी पुरस्कृत केलेला जिमित रायझिंग स्टार हा संघ तुम्ही पाहताय मदरचारमध्ये खेळत असताना. खरं तर दोन्ही बाजूला चांगले चांगले खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. एका बाजूला जोबिली गावचा माठ्या म्हणून सुपरिचित असलेला खेळाडू समीर धुळेला तुम्ही पाहताय तर दुसऱ्या बाजूला अनुभवाची शिदोरी पप्पू धुळे
अर्थातच गणेश धुळे यांचा संघ तुम्ही पाहताय मदरच्या आतमध्ये भरपूर चांगली कामगिरी दोन्ही संघाच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्या षटकाच्या अंती 14 धावा इथे मात्र बनल्या गेल्या. भरपूर चांगली सुरुवात मी म्हणेन मैदानाच्या आतमध्ये करत असताना बॅटिंग करणारा टीम शिवश्री 11 हा संघ तुम्ही पाहताय. श्रीशी 11 संघाने खरं तर टॉस गमावला होता, टॉस जिंकला होता टीम जिमित रायझिंग स्टार या संघानं. तदनंतर निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा आणि आता बॅटिंग करत असताना तुम्ही पाहता पहिल्या षटकाच्या अंती स्वप्नपद सुरुवात जिथे मात्र 14 धावा एकपटल्या गेल्या. दोन्ही एंडनं बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळेल. भरपूर चांगली खेळपट्टी तुम्ही पाहू शकता. खरं तर जेव्हा जेव्हा जोबिली गाव म्हटलं त्यावेळेस मात्र सुरेशजी चिंतामण धुळे यांच्या खांद्यावरती मोठी जिम्मेदारी असते खास करून खेळपट्टी बनवण्यासाठी आणि आज देखील भरपूर चांगली खेळपट्टी त्यांच्या माध्यमातून बनवण्यात आली आहे. त्यांचे आभार. गोरदास यार षटक क्रमांक दुसरा चांगला फटका पार मिळतोय. पुन्हा एकदा पॉईंटच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला आणि आता गोलंदाज रुसला कारण कॅच देखील ड्रॉप झाली आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. बॅटर तुम्ही पाहताय समीर धुळे, त्याच्या बॅटमधून हा दुसरा चौकार. पॉईंटच्या क्षेत्रामध्ये खेळाडू होते, आय थिंक अभि होते, ज्याने इथे मात्र झेल ड्रॉप केला आणि त्यानंतर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर हा चौकार आलाय. तेलही गेलं, तुपही गेलं, हाती आलं धोपाटणं, अशी परिस्थिती तुम्ही पाहता. गोलंदाज यार वरून पुन्हा एकदा चांगला फटका पार मिळतोय. पुन्हा एकदा फटका फसला. यावेळेस क्षेत्ररक्षक चूक करणार नाही, एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये गबसला गेला. समीर धुळेला तुम्ही पाहताय आता मैदान सोडावं लागतंय. फलंदाज बाद. पेट्यावरती तुम्ही पाहू शकता. खरं तर कोळगाव बदलापूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक चेतनजी मनोहर धुळे साहेब, त्यांच्या साथीनं जोविरी गावचे पोलीस पाटील नितीनजी धुळे साहेब, उद्योजक गणेशजी विनायक धुळे साहेब असतील, सुरेशजी चिंतामण धुळे साहेब, गोपाळजी इरमाळी यांना तुम्ही पाहू शकता, बालाजी मेहर साहेब असतील, बबन मामा शिंदे असतील. मुख्य व्यासपीठावरती या स्पर्धेचा आनंद घेत असताना त्या सर्वांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून 2 ऑफिशियल पंच तुम्ही पाहताय मद्राच्या मध्ये विशाल पाटील सर मॅम फ्रॉम बदलापूर आणि कुणालजी अर्थातच सनी भोईर सर मॅम फ्रॉम बदलापूर. स्टॅकिंग इनवरती युनाइट नंबर 3 वरती तुम्ही पाहताय खरं तर महेंद्र धुळे अर्थातच माही आता सज्ज होतोय. चांगला फटका पार मिळतोय. गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न पॉईंटच्या क्षेत्रामध्ये. खरं तर काय क्षेत्ररक्षण पार मिळतोय. दर्शन होते ज्याने मात्र स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं. डाईव्ह लागवत असताना बॉलला अडवण्याचा प्रयत्न आपण पाहिला आणि खरं तर झेल घेण्याचा प्रयत्न कुठेतरी फसला, परंतु एक सिंगल येते मिळते. महेंद्र धुळेला तुम्ही पाहताय जो मात्र पहिल्या बॉलवरती बाद होऊ शकला असता, परंतु इथे देव बलवंत म्हणावं लागेल आणि बाल बचावले गेले. एक सिंगल येते मिळते. टीमची टोटल धावफलकावरती पुढे सरकेल. खरं तर लीग भरवण्यामागचं कारण हाच असतो, जिथे मात्र एक उदयमुख खेळाडू नक्कीच घरच्या संघामध्ये मोठ्या संघामध्ये घ्यावा, त्यासाठी आपण लीग भरवत असतो आणि आता तीच कामगिरी तुम्हाला यंगस्टर खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळेल. यावेळेस मात्र पुन्हा एकदा दिशा देण्याचा प्रयत्न होता. थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये खेळाडू उपस्थित होते. पुन्हा एकदा इथे आय थिंक कॅच ड्रॉप झाली आहे का ते देखील पाहावं लागेल. येस आपण आम्हाला इशारा करत असताना बॅटकट एक सिंगल धाब इथे मात्र जोडली गेली. सिंगलच्या साथीनं धावफलक पुढे सरकेल. थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा चूक झाली आहे. मी म्हणेन विश्वनाथ धुळे बाल बचावले गेले आणि एका धाब्याच्या साथीनं टीमची टोटल धावसंख्या पुढे सरकेल. फलकावरती धाबा आत्तापर्यंत 20 धाबा. आदेश धुळेच्या प्रत्येक कॅचसाठी विवेक गायकवाड यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राईज देण्यात येईल. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. खरं तर याच खेळासाठी महेंद्र धुळे जाणला जातो. कोण विसरेल. खरं तर अध्यक्ष चषक नेबाळीपाडाची स्पर्धा 5 षटकार रिव्हर्स ठोकले होते महेंद्र धुळेनं ग्रामीण गटातून खेळत असताना टीम जर्मन जोबिली संघासाठी, परंतु आज असफल राहिले. समोर तुम्ही वरुणला पाहता. आतापर्यंत चांगला क्रिकेट वरुणचा तुम्ही पाहताय. गोलंदाजी करत असताना भरपूर चांगली गोलंदाजी राऊंड द विकेट. यावेळेस मात्र फक्त दिशा दिली आहे. बॉल चालला पुन्हा एकदा डीप अगो स्कोर लेगच्या क्षेत्रामध्ये. खेळाडू धावतो डीपमध्ये. एक सिंगल एक पडी दुसरीचा प्रयत्न होतोय. 2 धाबा भरपूर वेगाने इथे मात्र एक पडल्या गेल्या.
2 धाब्याच्या साथीने टीमची टोटल पुढे सरकेल. रॉकेट थ्रो आपण पाहिला, खरं तर डीपमधून स्वप्नील होते, स्वप्नील घरत यांच्या माध्यमातून हा थ्रो आपण पाहिला. दरम्यान 2 धाबा इथे मिळतील आणि या 2 धाब्याच्या साथीने धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल धावफलकावरती आतापर्यंत 22. याच दरम्यान जोबेलीगावचे उद्योजक श्रीरामबुवा इरमाळी यांचं इथे मात्र शुभागमन झाले, त्यांचे हार्दिक मनपूर्वक स्वागत. दोन षटकांच्या अंती टीमची टोटल धावफलकावरती तुम्ही पाहता आतापर्यंत धाबा जोडल्या गेल्या. पहिल्या षटकाच्या आधी 14 धावा होत्या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये, परंतु आता दुसऱ्या षटकामध्ये वरुणने फक्त 8 धावा खर्च केल्या आणि धावफलक जाऊन पोहोचलाय आतापर्यंत 22 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. षटक क्रमांक 3 पहिलाच बॉल तुम्ही पाहताय, भरपूर चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळेल. बॉल चाललाय एक्स्ट्रा कव्हरला दुसऱ्या टप्प्यावरती पॉवर लाईनच्या बाहेर चौकार. धुळे साहेब जोवेलीगावचे उद्योजक समाजसेवक त्यांचाही शुभागमन झाले, हार्दिक मनपूर्वक स्वागत. गोलंदाज योगेश बोराडे राऊंड द विकेट. ओव्हर द विकेट आले, रिव्हर्सचा फटका, व्हाट अ शॉट. अजून एक चांगला फटका, क्रिकेटचा क्लास तुम्हाला पाहायला मिळतोय. फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. बॉल एका टप्प्यावरती बाउंड्री लाईनच्या बाहेर की षटकार जाणार आहे, षटकार. विश्वनाथ धुळेच्या बॅटमधून हा षटकार आलाय. योगेश बोराडेच्या अगेन्स्ट तुम्ही पाहता आक्रमण चढवलाय. पहिल्या बॉलवरती चौकार ठोकला विश्वरत्न आणि दुसरा बॉल देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर हा षटकार आलाय. 10 धाबा इथे मात्र वसूल करत असताना विश्वनाथ धुळेला तुम्ही पाहता. प्रवीणजी धुळे साहेब यांच्या माध्यमातून बेस्ट बॉलर आम्हाला सायकल लाभली आहे, त्यांचे आम्ही आभार व्यक्त करू. यावेळेस मात्र बॅटन पॅटच्या मधनं भन्नाट वेग तुम्ही पाहता, तेच थरार गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळेल. टप्पा पडला, बॉल मात्र भरपूर वेगाने निघून चाललाय एसटी रक्षक पप्पूच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती होत असताना सुटकेचा मोकळा निश्वास सोडला असेल योगेश बोराडेनं, कारण 2 बॉलवरती आक्रमण 10 धावा तिथे वसूल केला विश्वनाथ धुळेनं आणि आता पुन्हा एकदा सज्ज होतोय. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा दुधारी तलवार. नेहमीच असे फटके आपण महेंद्र धुळेच्या बॅटमधून पाहतोय, परंतु आज जणू काही त्याचीच कार्बन कॉपी तुम्हाला पाहायला मिळेल. विश्वनाथ उमेश धुळेच्या बॅटमधून बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर, 4 धाबा. बॅटिंग करतोय विश्वनाथ धुळेला तुम्ही पाहताय, मदरच्या मध्ये त्याचा बल्ला बोलतोय. कडक बॅटिंग विश्वनाथ धुळेच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाज योगेश बोराडेवरती आक्रमण चढवलाय. राऊंड द विकेट, अँगल चेंज केलाय, राऊंड द विकेट आले. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, व्हाट अ शॉट. अजून एक बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. विश्वनाथ धुळेच्या बॅटमधून सलग आपण पाहतोय. यावेळेस अजून एक चौकार येतोय, एक चौकार एक षटकार, त्यानंतर निर्धाव, पुन्हा एकदा चौकार आणि आता हा देखील बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, या 4 धाबा. आपण पाहिलं चौकार षटकार चौकार चौकार अशी बॅटिंग विश्वनाथ धुळेच्या बॅटमध्ये आपण पाहिले. तर बरं 18 धाबा त्याने जमा केल्या या षटकामध्ये आणि धावफलक जाऊन पोहोचलाय. धावफलकावरती धाबा आतापर्यंत तुम्ही पाहताय 40 धाबा. षटक क्रमांक 3 संपन्न झालाय. ड्रिंक्स टोली मैदानाच्या आतमध्ये जाईल. आपल्याकडे थोडासा वेळ द्या. चला ड्रिंक्स पण मैदानाच्या आतमध्ये चालले, थोडासा वेळ आपल्याकडे. डीजे एक संधी ऐकूया चांगलं संगीत.
व ग्रामस्थ मंडळ जोबिली यांच्या स्वप्नातून साकार झालेली ही स्पर्धा तुम्ही पाहू शकता. खरं तर ना स्वार्थासाठी ना पैशासाठी 2 दिवस जोबिली गावाच्या नावासाठी ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. प्रथम पारितोषिक खरं तर आपण पाहू शकतो या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच देण्यात येईल, परंतु प्रथम द्वितीय तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाची जी ट्रॉफीज आपल्याला लाभली आहे या स्पर्धेच्या माध्यमातून खरं तर मी आभार व्यक्त करेल वरुणजी वामन म्हात्रे साहेब जे वडवली गावचे उद्योजक आहेत. वामनजी म्हात्रे साहेबांचे चिरंजीव वरुणजी वामन म्हात्रे यांच्याकडून आपल्याला प्रथम द्वितीय तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचे ट्रॉफीज लाभलेत. त्यानंतर बेस्ट बॉलर असेल, बेस्ट बॅट्समन असेल, बेस्ट फिल्डर आणि सिरीजसाठी माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक मंगेशजी धुळेसाहेब यांच्याकडून या ट्रॉफीज आपल्याला लाभलेत. त्यानंतर सर्व मॅन ऑफ द मॅच या ट्रॉफीज देखील आपल्याला मंगेशजी विनायक धुळेसाहेब यांच्याकडून या ट्रॉफी देण्यात आल्या. पाण्याची व्यवस्था संकेतजी केने साहेब जे जोबेरे गावचे उद्योजक आहेत त्यांच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था आपल्यापर्यंत करण्यात आली आहे. मॅन ऑफ द सिरीजसाठी सायकल रोहिदाजी केने साहेब, बेस्ट बॉलरसाठी सायकल प्रवीणजी धुळे साहेब आणि त्यानंतर बेस्ट फिल्डरसाठी देखील जी सायकल आहे, बेस्ट बॅट्समनसाठी जी सायकल आहे ती हरीशजी धुळे साहेब आणि बाळाराम कांबरी साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला ही सायकल देण्यात आली, त्यांचे आम्ही आभार व्यक्त करू. त्यानंतर टँकरची व्यवस्था खरं तर या मैदान भरवण्यासाठी टँकरची व्यवस्था गोपाळजी इरमाळी साहेब त्यांच्याकडून आम्हाला देण्यात आली आहे. नेट व्यवस्था हर्षदजी धुळे साहेब त्यांच्या माध्यमातून ही व्यवस्था आणि यूट्यूबचं सहकार्य दुर्वासना धुळे साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला सहकार्य लाभले, त्याचे आम्ही आभार व्यक्त करू या स्पर्धेच्या माध्यमातून. षटक क्रमांक 14 गोलंदाज सज्ज होते. पुन्हा एकदा राहुल आलेत गोलंदाजी मार्गवरती. पहिल्या बरोबरती एक चिकी सिंगल. पुन्हा एकदा येते मात्र सेमी हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता. बॉल चालला लॉंगॉनला डीपमध्ये खेळाडू उपस्थित, एक चिकी सिंगल. सिंगलच्या जोरावरती धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धाबा आतापर्यंत 42 धाबा जोडल्या गेल्या. 28 धावांवरती वैयक्तिक बॅटिंग करतोय विश्वनाथ धुळेला तुम्ही पाहता. दुसऱ्या बाजूला महेंद्र धुळे अजूनही शांत. ही जमेची बाजू आहे. टीम मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न इथे मात्र आपण पाहतोय. खरं तर पंचांकडे न पाहता मैदान सोडलंय महेंद्र धुळेनं आणि आता मोठा धक्का लागेल टीम श्री शिव 11 या संघाला. फलंदाज बाद. याच दरम्यान बोलाशेट बॉईज या संघाचे पुरस्कर्ते अमोलदादा धुळे आणि त्याच्या साथीला विष्णुदादा चिंतामण धुळे यांचंही शुभागमन झाले. हार्दिक मनपूर्वक स्वागत. विश्वनाथ धुळेने जर अर्धशतक इथे मात्र कंप्लीट केलं तर विवेकजी गायकवाड यांच्याकडून 5,000 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येईल. क्या बात आहे. खरं तर हे प्रेम विवेक गायकवाड यांचं विश्वनाथ धुळेवरती, कारण पहिल्या बॉलपासून कॅश प्राइज त्यांच्या माध्यमातून लावण्यात आलं आहे विश्वनाथ धुळेसाठी. नवीन खेळाडू मैदानामध्ये राकेश इरमाळी जातात. डीपमध्ये शुभम मस्कर अर्थातच बाळू याला तुम्ही पाहताय. खरं तर कव्हरच्या क्षेत्रामध्ये त्यांच्यासाठी देखील कॅश प्राइज जर झेल स्वीकारला तर विवेक गायकवाड यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. स्वप्नील होत्या. स्वप्नील घरातलं तुम्ही पाहिलं चेंडूला उचलण्यामध्ये थोडासा वेळ जरूर घेतला, परंतु एक चिकी सिंगल आणि सिंगलच्या साथीला धावफलक पुढे सरकेल. 43 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. गोलंदाज सज्ज होते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती राहुल. राईट मोर द विकेट. फक्त दिशा दिली विश्वनाथ धुळेच्या माध्यमातून. खरं तर विश्वनाथला माहिती आहे सलामीला आलेले दोन्ही फलंदाज बाद झाले. समीर धुळे बाद झाला, त्यानंतर संघाचा ट्रम्प कार्ड खेळाडू खरं तर महेंद्र धुळे बाद झाला. अशा परिस्थितीमध्ये संघाचा डाव सावरायचा आहे आणि त्याच अनुषंगाने आता तो सिंगल डबल क्रिकेटची लाईफलाईनचा वापर करतो आहे. या 2 धाबा इथे एकवटल्या गेल्या. 2 धाब्याच्या साथीनं धावफलक पुढे सरकेल. टीमची टोटल धावफलकावरती आत्तापर्यंत धाबा 45 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. गोलंदाज राहुल. ऑन साईडला फक्त दिशा दिली. पुन्हा एकदा बॉल चालला मिड विकेटला. डीपमध्ये खेळाडू पोहोचला. एक सिंगल एकपटी दुसरीचा प्रयत्न. 2 धाबा भरपूर वेगाने एकपटण्याचा प्रयत्न होतोय, परंतु मैदानावरती घडलंय काय. 2 धाबा पुन्हा एकदा एकपटल्या गेल्या. 2 धाब्याच्या साथीनं टीमची टोटल धावफलकावरती 47 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. डीपमधून आपण पाहिलं खरं तर 12च्या वेगाने पुन्हा एकदा
खेळाडू पोहोचला योगेश बोराडे, ज्याने मात्र भरपूर चांगला थ्रो फेकला. 2 धाबा इथे मिळतील. षटक क्रमांक 14 तुम्ही पाहताय मैदानाच्या मध्ये गोरदाच राहुल सिंग आले, ज्या राहुलवरती आक्रमण चढवला पहिल्या षटकाच्या अंती, ज्याने मात्र 14 धाबा खर्च केला. तोच खेळाडू आता गोलंदाजी मार्कवरती तुम्हाला पाहायला मिळेल. धावफलकावरती आतापर्यंत 47 7 धाबा खर्च केल्या राहुल सिंगनं. मी कौतुक करेल राहुल सिंगचं, ज्याने मात्र षटक क्रमांक 14 पुन्हा एकदा फेकलं आणि कमबॅक करायचा प्रयत्न त्याने केला. 5वा षटक स्लॉगरचं षटक म्हणून ज्याला म्हटलं जातं. आतापर्यंत सुस्थितीमध्ये संघ तुम्हाला श्री शिव 11 पाहायला मिळेल, परंतु 5व्या षटकामध्ये किती धाबा जमा करतोय हा श्री शिव 11 संघ ते देखील पाहावा लागेल. ओम साई MTC लाईव्ह या वाहिनीच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर क्वार्टी विथ किराटी त्यांचं ब्रीद वाक्य. गोलंदाज सज्ज होतो. षटक क्रमांक 5वा गोलंदाजी मार्कवरती दर्शन, राईट नंबर विकेट. दर्शनचा पहिला बॉल खेचला ऑन साईडला, मिड विकेटला खेळाडू उपस्थित योगेश बोराडे. डीप मध्ये आपण पाहतोय, ज्याने मात्र भरपूर चांगला जेल स्वीकारला आणि आता परतावा लागेल माघारी. फलंदाज बाद. भरतजी धुळे साहेब यांचं इथे मात्र शुभागमन झालंय. खरं तर 2 अष्टपैलू खेळाडू भूषण धुळे असतील, अर्जुन धुळे असतील यांचे पिताश्री भरतजी धुळे यांचे शुभागमन झाले. त्यांचे हार्दिक मनपूर्वक स्वागत. JPL ही स्पर्धा तुम्ही पाहताय. खरं तर जोबिली प्रीमियर लीग या स्पर्धेचं आयोजन तुम्हाला पाहायला मिळेल. जोबिली गाव म्हटलं तर सातत्याने क्रिकेटची पंढरी म्हणून या गावाला ओळखलं जातं. भरपूर मोठी स्पर्धा मग तुम्हाला पाहायला मिळेल. हिंदुहृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे या चषकाचं आयोजन देखील तुम्हाला धुळे साहेबांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. आदरांजली चषक असेल, चेतनजी मनोहर धुळे साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन तुम्हाला पाहायला मिळेल. अजितदादा स्मृती चषक या स्पर्धेचं आयोजन राजेंद्रजी धुळे साहेबांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल. सातत्याने मोठमोठी स्पर्धा तुम्हाला याच गावातून पाहायला मिळतील. लखन ऑन साईडला इथे मात्र खेचला बॉल मिड विकेटला डीप मध्ये जातोय. दरम्यान एक चिकी सिंगल एकपटी गेली. सिंगलच्या जोरावरती धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धाबा आतापर्यंत 48 धावा. गुरुदास दर्शनला तुम्ही पाहता, ज्याने पहिल्या बॉलवरती मी म्हणेन विकेट संपादित केली. जिमित रायझिंग स्टार चेतनजी धुळे साहेबांनी पुरस्कृत केलेला संघ, श्री शिव 11 मंगेजी धुळे साहेबांनी पुरस्कृत केलेला संघ आणि प्रदेश 11 खरं तर संदीपजी धुळे आणि रोशनजी धुळे यांचा हा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. त्यानंतर बोलाशेट बॉईज अमोलजी धुळे साहेब आदिजी धुळे यांनी पुरस्कृत केलेला संघ आणि आशा आधार फाउंडेशन काशिराजी गवळी यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. अजितदादा स्मृती 11 राजेंद्रजी धुळे साहेब, रिया 11 सिद्धरजी धुळे साहेब, गौरांश 11 तुषारजी धुळे साहेबांच्या माध्यमातून हे संघ इथे बांधण्यात आलेत. नॉटबॉलची समाप्ती होत असताना स्ट्रायकिंग एरियावरती विश्वनाथ धुळेला तुम्ही पाहताय, जो मात्र सलामीला दाखल झाला. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा इथे तुम्ही पाहताय. डॉटबॉलची समाप्ती होत असताना 32 वरती बॅटिंग करतोय विश्वनाथ धुळेला तुम्ही पाहताय. खरं तर आज भरपूर चांगले रिव्हर्सचे फटके त्याच्या बॅटमधून आपण पाहिले, परंतु संघ आता थोडासा अडचणीत सापडलाय. कारण अंतिम षटक तुम्ही पाहता, अंतिम षटकामध्ये स्लॉगरचं षटक हाणामारचं षटक म्हटलं जातं, धावा येत नाहीयेत. पुन्हा एकदा इथे मात्र टप्पा पडला, भरधाव वेगाने बॉल निघून चाललाय रक्षकाच्या हातामध्ये. खरं तर लखनला तुम्ही पाहता स्ट्राईक त्याला हवी आहे, परंतु यशांच्या मागे मास्टर माइंड खेळाडू तुम्ही पाहू शकता पप्पू धुळे यांना. नेक्स्ट मॅच प्रदेश 11 विपक्ष बोलाशेट बॉईज दोन टीमची कॅप्टन आपल्यास विनंती आपण यायचं टॉससाठी. अजून एक चेंडू निर्धाव आला तर दर्शनसाठी 100 रुपयाचा कॅश प्राईज विवेकजी गायकवाड यांच्या माध्यमातून देण्यात येईल. परंतु ऑन साईडला घेतला मिड विकेटला टायमिंगच्या जोरावरती बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. विश्वनाथ धुळेच्या बॅटचा धडाका, बॉल सीमा पार, षटकार. बोलाशेट बॉईज दोन टीमची कॅप्टन आपल्यास विनंती आपण टॉससाठी यायचा. पहिला डाव संपन्न झाला. पहिल्या डावाच्या अंती टीमची टोटल धावफलकावरती 54.
याच दरम्यान या स्पर्धेची रंगरंगोटी तुम्ही पाहू शकता ज्यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे त्यांचे रोशनजी धुळे अर्थातच सर्वांचे लाडके भाऊ यांचं इथे मात्र शुभागमन झाले. विनंती आपण मंचावरती आपलं हार्दिक मनपूर्वक स्वागत. चला बोलाशेट बॉईज टीमचे कॅप्टन आणि प्रदेश 11चे कॅप्टन आपणास विनंती आपण टॉससाठी यायचा. चला अमोलजी धुळे आपण या मंचावरती. विष्णू दादा धुळे आपणास विनंती आपण देखील या. 54 धावा बनल्या गेल्या 55 धावांचं टार्गेट आहे. चला दोन्ही टीमची कॅप्टन विनंती आहे. टीम बोलाशेट बॉईज टीमचे कॅप्टन आणि प्रदेश 11 टीमचे कॅप्टन आपणास विनंती आपण टॉससाठी लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. विनंती आपणास आपण अधिकचा वेळ न खर्च न करता लगेच टॉससाठी आपण रिपोर्टिंग करा. चला दोन्ही टीमची कॅप्टन आपल्यास विनंती आपण टॉससाठी यायचा. बोलाशेट बॉईज टीमची कॅप्टन कल्पेश धुळे आमच्यासोबत जोडले गेलेत. विनंती टीम प्रदेश 11 टीमची कॅप्टन आपण टॉससाठी लवकरात लवकर यायचा. प्रमोद वारगडे कॅप्टन टीम प्रदेश 11 आपण टॉससाठी लवकरात लवकर या. चेतन दादा धुळे साहेब यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा. श्रीराम बुवा इरमाळी यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करतोय. श्रीराम बुवा इरमाळी यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करतोय. एका बाजूला अमोलजी धुळे साहेब यांचा संघ तुम्हाला बाहेर मिळेल. बोलाशेट बॉईज विपक्ष प्रदेश 11 संदीपजी धुळे आणि रोशनजी धुळे यांनी पुरस्कृत केलेला संघ तुम्हाला पार मिळतो. 11 टॉस आपण करू. छापा आणि काटा असा नाण्याच्या दोन बाजू तुम्हाला पार मिळतील. काटाचा कॉल आणि आलाय छापा. टॉस जिंकला प्रज्ञेश 11 या संघानं निर्णय कळवायचा. प्रमोद खरं तर काय म्हणशील जर्मन जोबिली संघातून नेहमीच तू देखील खेळत असतो परंतु आज लीग फॉर्मॅट मॅचेस तुम्हाला पार मिळतील. आज कसं वाटतं ही लीग भरवण्यानंतर आणि काय सांगशील किती मेहनत घेतली या स्पर्धेमध्ये? खूप छान वाटतंय. 2 दिवस आम्ही केले सर्व पोराई प्रॅक्टिस. बघू आता काय होतं ते. समोर कल्पेश धुळेचा संघ तुम्हाला पार मिळतोय 5 षटकाची मॅच. खरं तर फिरकीचं आक्रमण नेहमीच कल्पेश धुळेला ओळखलं जातं आणि या खेळाडूच्या अगेन्स्ट तुम्हाला खेळायचं आहे. आज 5 षटकामध्ये या संघाला किती धावांवरती रोखण्याचा प्रयत्न असेल? 45 ते 50 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. असे कोणकोणते गोलंदाज असतील ज्याच्यावरती तुम्ही विश्वास दाखवाल? मी, संदेश, शेरू आणि हेमंत राणे. तुम्हाला शुभेच्छा असतील. आपल्यासोबत कल्पेश आहेत. कल्पेश खरं तर टॉस गमावला. तुम्ही जर टॉस जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता? बॅटिंग घेतली असती. मग आता बॅटिंग नक्कीच निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचलाय. नक्कीच किती धावा भरवण्याचा प्रयत्न असेल? 50-55 पर्यंत पोचू कारण पहिल्या इनिंगला 50-55च झाले. खरं तर लीग फॉर्मॅट मॅचेस आपल्याला पार मिळतील. काय हेतू आहे ही स्पर्धा घडवण्यामागे? जोविले प्रीमियर लीग या नक्कीच स्पर्धेच्या माध्यमातून काय संदेश देण्याचा प्रयत्न कराल? याच्यामध्ये आयकॉन 2 बॉलर टाकतो. मी माझ्या याच्यात 5 बॉलर यूज करील कारण आयकॉनला 2 ओव्हर तो टाकतोच सगळीकडे. पण आता आपल्याला इथं नवीन प्लेअर घडवायचे मग त्यासाठी मी 5 बॉलर यूज करेन.
थँक्यू सो मच. उदयनमुख खेळाडू घडवून आणायचे ज्याच अनुषंगाने कल्पेश धुळेचं नक्कीच मत तुम्ही ऐकलं. तर पुन्हा एकदा जाऊया मॅचच्या दिशेने, जिथे मात्र सामन्याला सुरुवात झाली आहे. पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती जोडले जातील आवाज याच जोवेली गावाचा. खरं तर साता समुद्रापार हा आवाज तुम्ही ऐकलाय ते आमचे महेशजी धुळे. धन्यवाद. धन्यवाद राहुलजी चव्हाण. षटक क्रमांक पहिला आपण पाहतो या ठिकाणी जवळ बाच्या दिशेने पहिल्या सामन्याला सुरुवात झालेली आहे. अगदी 54 धावा खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये आपण पहिल्या श्रेष्ठी 11 या संघाने बनवलेले आहेत आणि 55 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय. सलामीची जोडी मैदानावरती पुन्हा एकदा तमाम लाडक्या प्रेक्षक वर्गाचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. जय हनुमान क्रीडा मंडळ जोबेली गाव व ग्रामस्थ मंडळ जोबेली गाव आयोजित ही स्पर्धा तुम्ही पाहताय. जोबेली प्रीमियर लीग 2024. ऑन ड्राईव्ह करत असताना फटका आपण पाहतोय. सॉफ्ट हँडने चेंडूला वळवला. शतक्षक त्या ठिकाणी पाठीमागे बॅकअप चांगला मिळालाय. समीर अर्थातच माठ्या या नावाने परिचित असलेला खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. 2 धावा सहजपणे मिळतात. बॅटिंगसाठी 2 सलामीवीर दाखल झालेत. एका बाजूला वरुण धुळे आणि नॉन स्ट्रायकिंगला त्याच्या साथीनं बाबू बोराडेला तुम्ही पाहतायत. महेंद्र धुळेवरती आक्रमण होत आहे. पहिल्या सुरुवातीला पॉवर प्लेच्या षटकामध्ये जे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे अद्यापपर्यंत 8 धावा या धाव फलकावरती आहेत. यावेळेस फक्त दिशा दिली आहे. व्हॉट अ शॉट. बॉल चालला वेळेस आपण पाहतोय गली पॉइंट मधून ट्रॅव्हल होत असताना डीप बॅकवर्ड पॉइंटला धावा इथे मिळतील 4-4-4. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर आता मात्र आक्रमक पवित्रा मैदानाच्या आतमध्ये घेतला. वरुण धुळेने का बॅटिंग करतोय. महेंद्र धुळे राईट आर्म राऊंड विकेट. इथे यावेळेस मागचा पाय वाकवला होता. अगदी आपण पाहतो एक वेगळ्या अनोख्या स्टाईलने फटका खेळायचा होता ऑन साईडला, परंतु चेंडू बॅटचा संपर्क होऊ शकला नाही. हा चेंडू आला डॉट. धाव संख्या धाव फलकावरती. पहिले षटक कंप्लीट होत असताना 12 धावा धाव फलकावरती आहेत. 5 षटकामध्ये अमर चौधरी आम्हाला सांगतात की 11.00च्या सरासरीने आस्किंग रन रेट या मॅचचा असेल, परंतु 12 धावा धाव फलकावरती आहेत. म्हणजे याचा अर्थ की टी फॉर टॅग जशा तसं प्रत्युत्तर श्री शिव 11 संघाला देत असताना जिमित रायझिंग स्टार संघाचे खेळाडू. नेक्स्ट मॅच मध्ये तुम्हाला बोला शेट बॉईज, त्यानंतर त्यांच्या अगेन्स्ट प्रज्ञेश 11 दोन्ही टीमचे खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील इन ऍक्शन मध्ये. एका बाजूला कल्पेश धुळे अर्थातच केडी फिरकीचा जादूगर, तर दुसऱ्या बाजूला भन्नाट वेग अगदी आपण पाहतोय रफ्तार का सौदागर म्हणून ज्याच्याकडे पाहिला जातो तो प्रमोद वारघडे तुम्हाला पाहायला मिळेल. 2 मातब्बर खेळाडूंमध्ये एक चांगला कॉन्टेस्ट मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. एक अतितटीची लढत तुम्ही पाहणार आहात. जय हनुमान क्रीडा मंडळ जोबेली गाव आयोजित या स्पर्धेमध्ये जोबेली प्रीमियर लीग षटक क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. विश्वनाथ धुळे धाव संख्या धाव फलकावरती 12. 24 बॉल 43 ची गरज आहे. यावेळेस ऑन साईडला बॉल चालला लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक सज्ज त्या ठिकाणी एकच धाव मिळेल. सिंगल स्ट्राईक रोटेड होते. अगदी मी तर म्हणेन आयकॉन खेळाडू रोहित अजून येणं बाकी आहे मैदानाच्या आतमध्ये. सलामीची जोडी एक चांगला पार्टनरशिप बिल्टअप करण्याचा प्रयत्न करते या मॅच मध्ये. 5 षटकांच्या लढतीमध्ये तुम्हाला अत्यंत चांगली बॅटिंग करायची आहे, त्याच अनुषंगाने सलामीची जोडी पाठवण्यात आली आहे. यावेळेस ड्राईव्ह करत असताना बॉल चालला ऑन साईडला. पुन्हा एकदा आपण पाहतो वाईडिश लॉंगॉनला. क्षेत्ररक्षक सज्ज. त्याच क्षेत्रामध्ये जणू काही मागच्या फटक्याची कार्बन कॉपी आपल्याला पाहायला मिळते. जिमित रायझिंग स्टार हा संघ तुम्ही पाहताय. आदरणीय चेतनजी धुळे साहेब माजी नगरसेवक कुळगा बदलापूर नगर परिषद यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आहे. तर दुसऱ्या बाजूला श्री शिव 11 जो कुळगा बदलापूर नगर परिषद माजी बांधकाम सभापती आदरणीय मंगेशजी धुळे साहेब यांनी पुरस्कृत केलेला संघ पाहायला मिळतोय. पहिली कडवी झुंज आज तुम्हाला गावाच्या वतीने पाहायला मिळते. या लीगच्या वतीने तुम्ही पाहतायत. पहिलाच बॉल यावेळेस आपण पाहिला विश्वनाथ धुळेचा ड्राईव्ह केला. त्यानंतर आपण पाहिलं तर वरुण धुळेने ऑन साईडला पुन्हा एकदा लॉंगॉनला ड्राईव्ह केला आणि आता मात्र फसवा चेंडू या ठिकाणी बाबू बोराडच्या अगेन्स्ट टाकण्यात आला. विश्वनाथ धुळे ज्याच्याकडे किमय आहे, दोन्ही बाजूने वळवण्याची क्षमता या गोलंदाजाकडे.
ऑन साइडला पण पाहतो पाठीमागे बॅटची लिडिंग एज फलंदाज होईल बाद परतावा लागेल बाबू बोराडेला. पहिला धक्का लागत असताना टीम जिमित रायझिंग स्टार या संघाला फलंदाज बाद. तर नवे ना, कारण क्रीडा नगरीमध्ये वादळ आलेलं आहे आणि यानंतर काही संघांमध्ये देखील वादळ येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. 8 संघ या स्पर्धेच्या वतीनं तुम्ही पाहणार आहात. आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर जिमित रायझिंग स्टार, श्रीशिव 11, प्रज्ञेश 11 आणि बोलाशेठ बॉईज हे 4 संघ तुम्ही पाहणार आहात. सलग जे संघ 3 मॅचेस या ठिकाणी जिंकतील तो संघ अव्वल स्थानावरती राहील. रँकिंग मध्ये आपण पाहिलं तर गुणतालिकेवरती तो संघ पहिल्या क्रमांकावरती राहील. जर सलग 2-2 सामने 2 संघ जिंकतात तर मात्र तुम्हाला तिथे अतितटीची लढत पाहायला मिळणार आहे. गुणतालिकेवरती आपण जर पाहिलं तर एखादा मोठा संघ जो क्वालिफाय करेल या स्पर्धेमध्ये, जो अगदी सलग 3 सामने जिंकेल, त्यानंतर 2 संघ 2-2 सामने जिंकणारे असतील तर 2 संघ क्वालिफाय होणार आहेत. हे लक्षात असू द्या. प्रत्येक दिवसामध्ये 2 संघ क्वालिफाय होतील, 2 संघ बाद होतील अशी सूचना आमच्यापर्यंत पोहोचते आहे. या स्पर्धेच्या वतीनं प्रत्येक दिवसामध्ये 2 संघ क्वालिफाय आपण करणार आहोत. लक्षात असू द्या, कारण प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ हे 4 पारितोषिक या ठिकाणी असणार आहेत. लाईन चेक केली जाईल पण आमच्याकडे या ठिकाणी आपण पाहतो सांगतात की डॉट बॉल आहे. अगदी सुंदर चेंडू पडल्यानंतर थोडंसं नॅचरल कट होऊन बॉल बाहेर चालला. विश्वनाथ धुळेला आपण पाहतोय ज्याच्याकडे जी किमया आहे, दोन्ही बाजूंनी वळवण्याची क्षमता या गोलंदाजाकडे, आणि ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. वॉट अ शॉट, शॉट अँड पुल, सक्सेसफुल, पॉवरफुल बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. ऑन साइडला रोहितच्या बॅट मधून एक जबरदस्त तडाखा, एक बन क्वालिटीचा बँडेज षटकार. षटकार आलेला पाहायला मिळतोय. काय जबरदस्त अप्रतिम वेट अँड वॉच क्रिकेट राहुल सर आपल्याला पाहायला मिळाला. अगदी मी तर वाट पाहिली, चेंडूची बॉल सुपूर्द करा लगेच आपण. षटकार आला आणि या षटकाराने धाबा संख्या फलकावती आपण पाहिलं तर वृद्धिंगत होते. 20 धाबा फलकावती आहेत. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती आहे. बाच हरवल्यानंतर जुना चेंडू आपण सुपूर्द करू, हे लक्षात असू द्या. 2 षटकानंतर षटक क्रमांक आपण पाहतो. दोन्ही पॉवर प्ले आता या ठिकाणी संपलेले आहेत. सुरुवात अत्यंत सुंदर केली जिमित रायझिंग स्टार या संघाने. वेगाने प्रत्युत्तर देत असताना आपण पाहिलं तर महेंद्र धुळेच्या विरोधात 12 धाबा आल्या. त्यानंतर या षटकामध्ये विश्वनाथने 8 धाबा खर्च केला. 20 धाबा फलकावतीत. अमर चौधरी आमचे ऑफिशियल स्कोरर आम्हाला माहिती देत असताना येणारे 18 बॉल आणि आता विजयासाठी 35 धाबा संख्येची गरज आहे. 18 बॉल 35 ची गरज आहे. सामना बॅलन्स आहे. सामना श्रीशिव 11 संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळत नाही की सामना जिमित रायझिंग स्टार याही संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. 18 बॉल 35 धाबा म्हटलं तर सामना बॅलन्स आहे. इथून मात्र आक्रमक पवित्रा घ्यायचे तो वरून धुळेला आणि त्याच्या साथीने राहुलला. महेंद्र धुळे बॉलिंग टॅगवरती. षटक क्रमांक 3 मध्ये संघाच्या वतीनं सांघिक 3रं वैयक्तिक 2रं षटक घेऊन बदलापूर कर्जत हायवे इंड कडून हे षटक तुम्हाला पाहायला मिळेल. 18 बॉल 35 ची गरज. राईट आर्म राऊंड विकेट. पहिलाच बॉल क्लीन बोल्ड होतोय वरून धुळे. धक्का क्रमांक 2 लागेल. फलंदाज इथे मात्र परतेल माघारी. 1 मोर विकेट डाऊन. जिमित रायझिंग स्टार या संघाला लागणारा हा 2रा धक्का. फलंदाज बाद.
आपण पाहिलं तर या अगोदर चर्चा आपण करत होतो की सलग 3 सामने जिंकणारा संघ दिवसाच्या पात्र फेरीमध्ये अव्वल स्थानावरती असेल. कोणतेही 2 संघ जर 2-2 सामने जिंकत असेल तर त्यामध्ये एक सामना होईल आणि तो संघ त्या ठिकाणी क्वालिफाय करण्यात येईल. दिवसातून नक्कीच 2 संघ टॉप करतील हे लक्षात असू द्या. ही अत्यंत महत्त्वाची सूचना आहे. JPL झोबेली प्रीमियर लीगच्या माध्यमातून काही नियमावली ही आमच्यापर्यंत पोहोचते आणि ज्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी अगदी आपण पाहतो 8 संघांमध्ये प्रत्येक दिवसामध्ये 4 संघ खेळतील, ज्यामध्ये 6 मॅचेस असेल, प्रत्येक संघाच्या 3 लढती असा शेड्यूल तुम्हाला पाहायला मिळेल. ऑन साईडला पण पाहतोय फुल टॉस बॉल होता, लॉफ्टेड ड्राईव्ह करत असताना बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेने. लखन सोनावणे या ठिकाणी आपण पाहतोय मिसफील्ड करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॉल सीमा पार, धावा देऊन जाईल पप्पू धुळेला 4. आमचे चेतन धुळे यांच्या वतीने देखील पारितोषिक देण्यात येईल 1000 रुपयाचा. कारण सामना जिंकायचा याच अनुषंगाने कुठेतरी प्रोत्साहित करावे लागेल आज संघाला. पप्पू धुळे मैदानाच्या आतमध्ये यावेळेस ड्राईव्ह करत असताना ऑफ ड्राईव्ह आपण पाहतो डीप कव्हर मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सज्ज. धावा इथे मिळतील 2 धावा. 26 धावा धाव फलकावरती आहेत. चेतन धुळे सांगतात की पारितोषिक कोणतंही नाही आहे, फक्त सामना जिंकण्याच्या उद्देशाने प्रत्येक संघाने मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न करायला हवेत. ही चर्चा सातत्याने तुम्हाला या व्यासपीठामध्ये होताना पाहायला मिळेल. संघाची धाबत संख्या 26 धावा 26. सॉफ्ट हँडने आपण पाहतो ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. बॉल चालला डीप पॉइंट मध्ये, क्षेत्ररक्षक सज्ज. 1च धाव मिळेल. महेंद्र धुळेने पहिल्या पावपेच्या षटकामध्ये 12 धावा खर्च केला. त्यानंतर या षटकामध्ये कमबॅक करत असताना आपल्याला पाहायला मिळेल 5 षटकांची लढत आणि 5 षटकांच्या लढतीमध्ये का बाखडण्याजोगी स्पेल आपल्याला आता महेंद्र धुळेचा पाहायला मिळतोय. कारण अद्यापपर्यंत 4 चेंडू त्याने फेकलेत, फक्त केवळ 7 धावा त्याने खर्च केल्यात, जिथे 18 बॉल 35 ची गरज होती. हे इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार होतो आणि नक्कीच आता कुठेतरी प्रेशर आणण्याचा प्रयत्न महेंद्र धुळे प्रतिस्पर्धी जिमित रायझिंग स्टार या संघावरती करत असताना स्ट्राईक एंडला जोपर्यंत राहुल मैदानाच्या आतमध्ये आयकॉन खेळाडू जिमित रायझिंग स्टारचा, ज्याच्यावरती फार मोठी जिम्मेदारी आहे. कधी सामना बदलू शकतो या मॅच मध्ये, एक क्षमता त्याच्याकडे. सॉफ्ट हँडने आपण पाहतो बॉल बॅक ड्राईव्ह करत असताना बॉल चाललाय सरळ रेषेमध्ये. एक सिंगल धाव आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव देखील या ठिकाणी सहजतेने कंप्लीट होते. पप्पू धुळेला माहिती आहे धावांसाठी तर जाणला जातो हा खेळ आणि इथून मात्र कशा का होईना परंतु धावा येणं गरजेचं आहे. कारण इक्वेशन आता आपल्याकडे कठीण आहे, त्या कठीणला आपल्याला सोपा बनवायचं आहे. काय जबरदस्त गुड रनिंग बिटवीन द विकेट. पप्पू धुळे मैदानाच्या आतमध्ये त्याला 7 मिळते. राहुलची धावा धाव फलकावरती 2 ने पुढे सरकते. टीमची टोटल 7 पोहोचली आहे. एकंदरीत 29 अंकावरती 55 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय. विजयासाठी अद्याप 26 धावांची गरज असेल. उर्वरित चेंडू शिल्लक आहे 13 बॉल 26. हे आव्हान काही कठीण नाही आहे. ऑन साईडला पण पाहतो प्रति षटकामागे कदाचित प्रति बॉल मागे 2 धावांची गरज राहील या मॅच मध्ये. संघाची धावत संख्या अद्यापर्यंत 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे आणि 3 षटकामध्ये धावत संख्या ही धाव फलकावरती आहे 30 धावा. 12 चेंडू 25 धावत संख्येची गरज आहे. नेक्स्ट मॅच तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. एका बाजूला भोला शेठ बॉईज आणि त्यांच्या अगेन्स्ट प्रज्ञेश 11 संदीप धुळे, भाऊ धुळेने पुरस्कृत केलेला संघ प्रज्ञेश 11. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर भोला शेठ बॉईज, अमोल धुळे, आदेश धुळे यांचा संघ तुम्ही पाहणार आहात. नेक्स्ट मॅच मध्ये एक काटेकी टक्कर नक्कीच या स्पर्धेच्या वतीने तुम्हाला पाहायला मिळेल. आपण सर्वजण या स्पर्धेचे साक्षीदार आहोत. इतकी चांगली स्पर्धा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते. 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. 30 धावा धाव फलकावरती जिमित रायझिंग स्टार आपल्याकडे वेळ. तोपर्यंत जाऊया डीजे हारीकडे.
ची गरज आहे. 30 धावा फलकावरती झालेले आहेत. जिमित रायझिंग स्टार या संघाच्या आणि अतिशय अतितटीची लढत आपल्याला पाहायला मिळते. या सर्व आमच्या मंचावरील सर्व मान्यवर आमच्या हरिभक्त पारायण श्रीरामबुवा हिरमाळी हे माझा आनंद घेत आहेत. त्या दरम्यान आमचे रोहिदास भाऊ केणे यांचे सहर्ष मनपूर्वक स्वागत. गोपालभाई हिरमाळी असतील, त्यानंतर बाळाची मेहर असतील, आमचे कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक चेतनजी धुळे साहेब हे देखील माझा आनंद घेत असताना आमच्या मुख्य मंचावरून सर्वांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत. सर्वांना घेऊन चलतोय. 12 बॉल 25 ची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज सज्ज झालाय. षटक क्रमांक 4 मध्ये लखन सोनावणे. 12 चेंडू 25 धावसंख्येची गरज आहे. हे षटक फार निर्णायक राहील श्री शिव 11 या संघासाठी. जर या षटकामध्ये धावा खर्च करण्यात आला तर मात्र सामना समीपकरण आणखीन सोपं होताना पाहायला मिळेल. ऑन साइडला चेंडू वळवला. स्कोर ऑफ द विकेट. 2 धावा सहजतेने मिळत आहेत. ते फलंदाज राहुलला. धावा फलकावरती आपण पाहतो एकंदरीत 32 धावा 32 रन्स ऑन बोर्ड. ओमसाइमटीचे लाईव्ह टेलिकास्ट या वाहिनीच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण चालू आहे. युट्यूबच्या माध्यमातून घरी बसता देखील प्रेक्षकांना आनंद मिळवून देणारी स्पर्धा. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. लाईन भरपूर चांगली आहे. अगदी आपण पाहतो लखन सोनावणे गोलंदाजीमध्ये चेंजेस करत असताना काहीतरी बदलाव त्याला माहिती आहे. सामना जिंकायचे याच उद्देशाने गोलंदाजी आपल्याला करायचे. जे आपण बॅटिंगमध्ये कमावलंय तेच गोलंदाजीमध्ये देखील कमवायचे. याच अनुषंगाने गोलंदाजी करायची आहे. यावेळेस खूप टप्प्याचा बॉल ऑन साइडला पण पाहतोय. क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. त्याच्या आवाक्याच्या बाहेर बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन एक धमाका राहुलच्या बॅटमधून जबरदस्त प्रहार करत असताना बॉल सीमा पार. षटकार. आता 17ची गरज आहे. या षटकाराने पुन्हा एकदा समीकरण पुन्हा एकदा बदललेलं पाहायला मिळेल. 9 बॉल 17ची गरज. मैदानाच्या आतमध्ये स्ट्राइक एंडला राहुल. आखूड टप्प्याचा बॉल. आणखीन एक पलटवार करत असताना बॉल चालला लखनच्या विरोधात. सलग सेकंड इन रो. दुसरा धमाका आपण पाहतोय. सेकंड ब्लास्ट राहुलच्या बॅटमधून. बॉल सीमा पार. षटकार. चेंडू 11 धावसंख्येची गरज आहे. सामना होता कुठे, सामना आला कुठे. मी मगाशीच सांगितले की लखनचे षटक जिमित रायझिंग स्टार आणि श्रीशिव 11 या दोन्ही संघाच्या दृष्टिकोनातून हे निर्णायक षटक राहील. आता मात्र धावा येत आहेत. धावा खर्च करतायत लखन सोनावणे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले एकंदरीत आम्हाला सांगतायत 44 धावा फलकावरती आहेत. 11 धावसंख्येची गरज. 8 चेंडू शिल्लक आहेत. शॉर्ट ऑफ प्लेनचे चेंडू मात्र वेगाने प्रत्युत्तर देतात. अगदी आपण पाहतो सातत्याने पुलचे फटके आपण राहुलचे पाहायला मिळतात. राहुलच्या बॅटमधून पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्या. त्यानंतर डॉट, त्यानंतर षटकार, त्यानंतर लगेचच षटकार आणि आता राऊंड विकेटने सज्जत. लखनच्या विरोधात व्हाट अ शॉट. ग्रेट नॉक. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बॉल चालला सीमा पार. आणखीन एक बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाईल. बन क्वालिटीचा लांबच लांब पल्ल्याचा षटकार. यांना बाकी आहे. त्यानंतर आपण लगेचच चेंडू सुपूर्द करू. धावा संख्या धाव फलकावरती. जे स्वयंसेवक आहेत त्यांना विनंती आपण मॅच बॉल जेव्हा मैदानाच्या बाहेर जाईल तेव्हा आपण लगेचच परत करा. षटकार आलाय. या ठिकाणी आपण
जर या चेंडूमध्ये षटकार आला तर विवेक गायकवाड यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक आहे. ऑन साइडला आणखीन एक बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सामना फिनिश. एंड इज वेल देन ऑल इज वेल. जिमित रायझिंग स्टार या संघाने सामना जिंकलाय. पहिली विजय या ठिकाणी लगावली आहे आणि अगदी आपण पाहिलं तर पहिला विजय, मोठा विजय संपादित करत असताना जिमित रायझिंग स्टार हा संघ विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तो सलग 4 षटकार पहिल्याच लढतीमध्ये पाहायला मिळाले राहुल च्या बाट मधून आणि सलग लागोपाठचे 4 षटकारासाठी पारितोषिक आलेले रोहिदास भाऊ किणे यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक आणि मानादमासाठी आमचे चेतनदादा धुळे जे संघाचे पुरस्कर्ते त्यांच्या वतीनं 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. या पण मानाद मॅच नो डाऊट राहुल सिंग ठरतो या मॅचचा वन ऑफ द मॅच, ज्याने या इनिंग मध्ये आपण पाहतो तब्बल 5 षटकार लगावले आणि एकंदरीत 35 धावांचं योगदान ज्याच्या बाट मधून देण्यात आलंय तो राहुल ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.